तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय नवीन कबूतर आणायला. नितीन आणि अमय माझ्यासोबत आज. ट्रेन आली आपली आणि जास्त आज वेट करायला लागलं नाही, इमिडिएट आली ट्रेन आल्या चांगली गोष्ट. मित्रांनो बघा, लड्डूनी भेल घेतली आणि आम्हाला आज बसायला भेटलं, चांगली गोष्ट आहे. आणि बच्चन बघा काय देत बसलाय, लड्डू खाते बघा कसा. मित्रांनो बोलता बोलता पोचलो पण दिव्याला. दिवा काही जास्त लांब नाही आहे ठाण्यापासून, 3-4 स्टेशनच आहे आणि कधी पोचलो समजलंच नाही आम्हाला. आता आपण जाऊया, घेऊया कबूतर. आम्ही पोचलो होतो भावांनो आणि इकडं थांबलो होतो, वेट करत होतो भावाचा. आणि हा बघा, हा इथं टेन्शन बघा कसलं आलं आहे, पत्त्यांचं टेन्शन आलं आहे. हरत होता भाऊ बसल्या बसल्या. आणखीन तो पोचला नव्हता, आम्ही वेट करत होतो त्याचा. फायनली पोचला होता भाऊ आणि आम्ही दुसऱ्या साईडला होतो. आम्ही आलो इकडं आणि कबूतर बघा याने कसे फुल पॅकिंग करून आणलेत भावाने. आता बघत होतो, बोबले बघत होता किती बरोबर आहेत का नाही. हे बघा भावांनो, आता निघतो आम्ही, कारण आधीच खूप लेट झालं आम्हाला. भावांनो निघालो आम्ही, आम्हाला ट्रेन पण भेटली आहे आणि गर्दी बघा ट्रेनमध्ये किती आहे. आणि नितीनला तर टेन्शन आले, या गर्दीमध्ये कबूतर न्यायचे कसे. हे बघा, आणि कसं आम्ही उतरू शकतो पण कबूतर चिमले नाही पाहिजेत. भावांनो पोचलोय, रिक्षामध्ये बसलो आणि आता चाललोय आपल्या लॉटवर कबूतर घेऊन. पोचल्यानंतर तुम्हाला दाखवतो क्वालिटी कबुतराची किती भारी आहे. आम्ही तर खूप महागाचे घेतलेत कबूतर भावाकडून. भावांनो पोचलोय लॉटवर आणि बघा पहिलाच कबूतर काढलाय बोबलेनी. हा आपला कलदूम आहे उडानचा, 1 नंबर क्वालिटी आहे भावांनी दिली आपल्याला. हा लोटन आहे, हे बघा 1 नंबर क्वालिटी आहे. आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल की आम्ही उडानचे आणि लोटन जास्त घेतोय. या टायमाला आम्ही लॉट बनवला आहे. हा सर्व उडानचे कबूतर जास्त भरलेत आणि लोटन आपले जे बघायला येतात कबूतर त्यांच्यासाठी शोपीस पण एक मोरपीस जोड ठेवलेली आहे. ही बघा, ही आपली एक खडवड मादी आहे. हिला ब्रीडिंगसाठी खास घेतलेलं आहे आम्ही. ही पण उडानची आहे आणि ब्रीड मस्त करते, त्यासाठी हिला घेतलेलं आहे. ह्यो आपला एक कल्लूम आहे, हे उडानचं आहे. उडानचेच आम्ही जास्त ठेवतो. हा एक आपला लोटन आहे, ललसरमध्ये पावर आहे हा पण.